Hello, my dear student. Today we are going to learn and understand how to solve practice set 4 of chapter number 1 Geometrical Constructions from 7th Standard Mathematics. प्रॅक्टिस सेट 4 पहा या प्रॅक्टिस सेटमध्ये काय सांगितलं आहे कन्स्ट्रक्ट ट्रँगल्स ऑफ द मेजर्स गिवन बिलो. आपल्याला मेजरमेंटनुसार ट्रँगल कन्स्ट्रक्ट करायचा आहे. इट मीन्स आपल्याला ड्रॉ करायचा आहे. ओके. आणि या प्रॅक्टिस सेटमध्ये सुद्धा आपल्याला 4 क्वेश्चन दिलेले आहेत. तर मित्रांनो, या अगोदरचे जर प्रॅक्टिस सेट तुम्ही पाहिलेले नसतील तर नक्कीच आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही पाहू शकता. प्रॅक्टिस सेट 1, 2, 3 अँड 4 तुम्ही प्लेलिस्ट नक्कीच विजिट करू शकता. तर मग चला मग वन बाय वन आपण क्वेश्चन पाहूया. तर फर्स्ट क्वेश्चन पाहूया. या ठिकाणी बघा कन्स्ट्रक्ट ट्रँगल ऑफ द मेजर्स गिवन बिलो. या ठिकाणी या प्रॅक्टिस सेट 4मध्ये टोटल सब क्वेश्चन्स 4 म्हणजे टोटल 4 क्वेश्चनच दिलेले आहेत. आता यामध्ये या 4 क्वेश्चनमध्ये आपल्याला ट्रँगल ड्रॉ करायचा आहे, कन्स्ट्रक्ट करायचं आहे. तर यामध्ये पहिला कोणता दिला आहे बघा. इन अ ट्रँगल SAT लाईन AT इज इक्वल टू 6.4 सेंटीमीटर. मेजरमेंट अँगल A इज इक्वल टू 45 डिग्री. सेकंड मेजरमेंट अँगल T इज इक्वल टू 105 डिग्री. आणि आपल्याला ह्या तिन्ही मेजरमेंटचा उपयोग करून आपल्याला काय करायचं आहे तर आपल्याला ट्रँगल ड्रॉ करायचा आहे, ट्रँगल कन्स्ट्रक्ट करायचा आहे. तर त्या अगोदर आपल्याला माहिती आपण रफ फिगर काढत असतो आणि रफ फिगर काढूनच आपल्याला फायनली फिगर काढायची आहे. आता या ठिकाणी AT किती दिलेलं आहे तर बेस आपण या ठिकाणी काय करूया तर बेस घेऊया. अंदाजे घ्यायचं आहे आपल्याला. अंदाजे घेतोय म्हटल्यावर बघा अशा पद्धतीत फिगर येऊन जाईल. म्हणजेच काय तर बेस घेतला आहे आपण AT घेतला आहे 6.4 सेंटीमीटर. ठीक आहे. एवढं छोटं येणार नाही पण आपण अंदाजे घेतला आहे रफ फिगर काढायची म्हणून. आता सेकंड अँगल आहे बघा आपल्याला तर 45 डिग्री. ठीक आहे. 45 डिग्री म्हणजेच साधारण अशा पद्धतीत येऊन जाईल बघा. अशा पद्धतीमध्ये येऊन जाईल या ठिकाणी. मग आपण जर याला जॉईन करून घेतलं 45 डिग्री घ्यायचं आहे आपल्याला तर हा झाला 45. ठीक आहे. 45 A अँगल 45 दिला. आता T कोणता दिला आहे किती दिला आहे तर T दिलेला आहे तर 105. आता स्ट्रेटली सगळ्यांनाच माहिती स्ट्रेट काय तर 90 असतो, नंतर 110 आणि नंतर 105. तर अशा पद्धतीत इकडच्या साईडने हा पॉईंट आपल्याला मिळणार आहे. आणि हा जर आपण जॉईन करून घेतला अशा पद्धतीत बघा तर आता हा थोडासा आणखी आपल्याला लॉंग करावा लागेल. म्हणजेच तो काय होईल बायसेक्ट एकमेकांना होईल. ठीक आहे. अशा पद्धतीत. तर हा झाला आपला ट्रँगल. T किती झाला आहे 105 डिग्री. ठीक आहे. तर अशा पद्धतीत आपल्याला ट्रँगल तयार होईल. येते लक्षात. हा झाला आहे, ही झाली रफ फिगर. आता आपल्याला फायनली फिगर काढायची आहे. तर फायनली फिगर काढायची म्हटल्यावर आपल्याला मेजरमेंट थोडंसं खालून घ्यावं लागेल कारण की हे मेजरमेंट तर आपल्याला किती सांगितलं आहे AT 6.4 सेंटीमीटर. ठीक आहे. 6.4 सेंटीमीटर घेऊया आपण या ठिकाणी. ठीक आहे. ओके. तर 6.4 सेंटीमीटर तर ही 6 आणि त्यानंतर पुढे 4 लाईन या ठिकाणाहून 0 पर्यंत. ठीक आहे. हा झाली कोणती झाली ही तर ही झालेली A अँड T. ठीक आहे. A अँड T. तर ती किती आहे 6.4 सेंटीमीटर. आता आपल्याला माहिती आहे तर पुढचा अँगल किती दिला आहे 45 डिग्री दिला आहे. आणि आपण कशाच्या साह्याने प्रोटेक्टर्सच्या साह्याने आपण काय करणार आहोत अँगल काढणार आहोत. मग आता अँगलमध्ये A सांगितला आहे म्हणजेच आपल्याला हा प्रोटेक्टर कुठे ठेवायचा आहे तर A पॉईंटवर ठेवायचा आहे आणि A पॉईंटवर ॲडजस्ट करायचा आहे सेंटरवर. बरोबर आहे की नाही. असं सेंटरवर हा ॲडजस्ट करायचा आहे. आणि आपल्याला किती सांगितला आहे तर 45. मग 10, 20, 30 आणि 40 आणि 40च्या मधोमध म्हणजे 50 आणि 40च्या मधोमध जो आहे पॉईंट तो आहे 45चा. हा आहे 45. ठीक आहे. तर हा मी काय करते जॉईन करून घेते अशा पद्धतीत. एका साईडला अँगल जाणार आहे हा त्यामुळे मी थोडासा स्पेस ठेवून केला आहे अशा पद्धतीत. ठीक आहे. आता त्यानंतर T अँगल किती दिला आहे 105. आता T दिला आहे म्हणजेच आपल्याला प्रोटेक्टर कुठे ठेवायचं आहे तर T या पॉईंटवर ठेवायचं आहे. T या पॉईंटवर ठेवून सेंटर बरोबर
ॲडजस्ट करायचं आहे अशा पद्धतीत. ठीक आहे. आता हे झालं. आता हा 90 आहे, हा 100 आहे आणि आपल्याला किती सांगितलं आहे तर 105 सांगितला आहे. आधी हा 110 आहे आणि 110 आणि 100च्या मधोमध जो पॉईंट येतोय तो म्हणजेच किती आहे तर 105चा येतोय. ठीक आहे. अशा पद्धतीत आपण डॉट करून घेतला आणि याला जॉईन करून घेऊया अशा पद्धतीत. ठीक आहे. बघा. ओके. एक्झॅक्ट हा इथे पॉईंट होतोय. ठीक आहे. तर हा झाला तुमचा 105 डिग्री अँड देन ए अँगल इज 45 डिग्री. ठीक आहे. अशा पद्धतीत आता ह्या पॉईंटला आपण काय नाव देणार मग तर आपल्याला पॉईंटला या नाव द्यायचं आहे यस. काय द्यायचं आहे यस. म्हणजेच ATS हा ट्रँगल आपण म्हणजेच SAT हा ट्रँगल आपण या ठिकाणी कन्स्ट्रक्ट केलेला आहे, ड्रॉ केलेला आहे. ओके. अशा पद्धतीचा हा ट्रँगल येऊन जातो फर्स्ट क्वेश्चनचा. सेकंड क्वेश्चन आहे बघा. इन ट्रँगल MNP लेंथ NP इज इक्वल टू 5.2 सेंटीमीटर अँड मेजरमेंट अँगल N इज इक्वल टू 70 डिग्री. दुसरा अँगल आहे बघा मेजरमेंट अँगल P इज इक्वल टू 40 डिग्री. आता आपल्याला या दोन अँगल दिलेत आणि एक साईड दिली आणि यावरून आपल्याला काय करायचं आहे तर ट्रँगल ड्रॉ करायचं आहे. त्या अगोदर आपण काय करत असतो तर रफ ट्रँगल ड्रॉ करणार आहोत. तर मग आपल्याला NP किती दिले 5.2 सेंटीमीटर. आपण काय करणार आहोत तर अंदाजे 5.2 सेंटीमीटर घेणार आहोत. ठीक आहे. अंदाजे 5.2 सेंटीमीटर घेऊ अशा पद्धतीत. बघा हे आहे 5.2 सेंटीमीटर. NP 5.2 सेंटीमीटर. ठीक आहे. आता आपल्याला अँगल सांगितलेले आहेत. अँगल सांगितलेले तर पहिला अँगल म्हणजेच N किती दिला आहे तर 70 डिग्री दिला आहे. 70 डिग्री अंदाजे आपल्याला माहिती आहे हा आहे 90 डिग्री, हा आहे 80 डिग्री, हा आहे 70 डिग्री. अशा पद्धतीत कुठंतरी पॉईंट हा येणार आहे. ठीक आहे. तर हा आपण 70 डिग्री जर जॉईन करून घेतला बघा हा 70 डिग्री जॉईन करून घेऊ. त्यानंतर सेकंड आहे किती 40 डिग्री. किती आहे 40 डिग्री. तर या ठिकाणी आपण ज्यावेळेला मेजरमेंट करतो त्यावेळेला पीवर जर P आपला 40 डिग्री घ्यायचा आहे तर 40 दिला आहे. 40 म्हटल्याच्या नंतर आपल्याला माहिती 90 हा आहे. 90च्या नंतर 80, 70, 60, त्यानंतर 50 आणि 40 अशा प्रकारे कुठंतरी पॉईंट येणार आहे हा. ठीक आहे. आणि हा आपण जॉईन करून घेतला म्हणजेच बघा अशा पद्धतीमध्ये येऊन जातो हा पॉईंट. आणि या ठिकाणी आपल्याला दिलं आहे 70 डिग्री आणि या ठिकाणी दिलं आहे 40 डिग्री. तर अशा पद्धतीत आपल्याला हा जो पॉईंट मिळालेला आहे तर हा आहे M. म्हणजेच MNP हा ट्रँगल या ठिकाणी अशा पद्धतीत तयार होतो. तर ही झाली रफ फिगर. आता आपल्याला फेअर फिगर म्हणजेच जे मेजरमेंट घेऊन आपल्याला काय करायचं आहे तर फिगर काढायची आहे. तर आपल्याला जर काढायचं म्हटलं तर किती सांगितलं आहे बघा NP या ठिकाणी बघू आपण रफवरूनच काढायची फायनली. तर NP किती 5.2 सेंटीमीटर. मग आपण 5.2 सेंटीमीटर घेऊया. या ठिकाणी 5 आणि 5च्या पुढे 2 लाईन म्हणजेच या ठिकाणी 5.2. ठीक आहे. तर अशा पद्धतीत आपण 5.2 सेंटीमीटर म्हणजेच NP 5.2 सेंटीमीटर घेतलेलं आहे. आता सेकंड कोणता N अँगल किती दिला आहे तर 70 डिग्री दिला आहे. प्रोटेक्टरच्या साहाय्याने आपण काय करणार आहोत तर हा 70 डिग्रीचा अँगल आपण इथं ड्रॉ करणार आहोत. आता आपल्याला N सांगितला म्हणजेच प्रोटेक्टर आपण सेंटरला कुठं ठेवणार आहोत तर N या पॉईंटवर ठेवणार आहोत. अशा पद्धतीत ठेवल्याच्या नंतर आपल्याला माहिती आहे 90 त्याच्यानंतर मग काय येणार आहे आपण इकडच्या साईडने घ्यायचं आहे ना तर मग किती येणार आहे 70 म्हणजे इकडून जर मोजलं तर 70 डिग्री घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीत 70 डिग्री येऊन जातो हा पॉईंट. ठीक आहे. आता हा पॉईंट 70 डिग्रीचा आला आणि आपण हा काय करणार आहोत अशा पद्धतीत ड्रॉ करून घेणार आहोत. ठीक आहे. हा झाला 70 डिग्रीचा. आता सेकंडली आपल्याला P हा किती दिला आहे 40 डिग्रीचा काढायचा आहे आपल्याला. ठीक आहे. आता प्रोटेक्टर कशावर ठेवावं लागणार आहे तर मग Pवर ठेवावं लागणार आहे. असं ॲडजस्ट करावं लागेल. ठीक आहे.
तर हा आपल्याला माहिती आहे 90. आता इकडून मोजावं लागेल ना, कारण प्रोटेक्टर या साईडनी ठेवलं आहे आणि आपल्याला किती सांगितलं आहे 40 डिग्री. 10, 20, 30 अँड 40 हा आहे अशा पद्धतीत या ठिकाणी पॉईंट आलेला. आणि आपण याला जॉईन करून घेऊया. म्हणजेच बघा अशा पद्धतीत हा अशा पद्धतीमध्ये आपला अशा पद्धतीत आपल्याला ट्रायंगल मिळून जातो. बघा हा आहे 70 डिग्री अँड हा आहे 40 डिग्री आणि आपल्याला पॉईंट जो मिळालेला आहे तो आहे यम. म्हणजेच आपल्याला जो कन्स्ट्रक्ट करायचं सांगितलं आहे ट्रायंगल यम एन पी म्हणजेच यम एन पी हा आपण या ठिकाणी ड्रॉ केलेला आहे. अशा पद्धतीत हा ट्रायंगल ड्रॉ होईल. चला 3 नंबरचा क्वेश्चन आहे बघा. काय सांगितलं आहे, इन ट्रायंगल ई एफ जी लाईन ई जी इज इक्वल टू 6 सेंटीमीटर, मेजरमेंट अँगल एफ इज इक्वल टू 65 डिग्री अँड सेकंड अँगल मेजरमेंट अँगल जी इज इक्वल टू 45 डिग्री. तर हे दोन अँगल दिलेत आणि मेजरमेंट लाईन आपल्याला दिली 6 सेंटीमीटर. यावरून आपल्याला ट्रायंगल काढायचा आहे. तर आपण चला मग नेहमीप्रमाणेच आपल्याला काय करायचं आहे, तर रफ फिगर काढायची आहे. रफ फिगर काढून आपण फेरवर जाणार आहोत. ठीक आहे. तर रफ फिगर आपल्याला माहिती आहे 6 सेंटीमीटर अंदाजे घ्यायचे आपल्याला. तर मी अशा पद्धतीत घेते बघा. या ठिकाणी 6 सेंटीमीटर अंदाजे आहे. म्हणजेच तर ई जी हे आहे 6 सेंटीमीटर मेजरमेंट. त्यानंतर बघा आपल्याला यफ पॉईंट दिला आहे. तर इथं आय थिंक थोडंसं ई जी आणि यफ. ठीक आहे. अगोदर आपण काय करूया, तर आपल्याला मेजरमेंट घ्यायचा आहे जीचा. यफ तर पॉईंट इकडे येणार आहे. ठीक आहे. आता या ठिकाणी आपण काय करूया, मेजरमेंट जी घेऊया. जी किती आहे तर 45 आहे. 45 आहे म्हणजेच असं 90च्या नंतर 80, 70, 50 आणि 45 यांच्या दोघांच्या मध्ये येणार आहे. तर अशा पद्धतीत हा पॉईंट येणार आहे. ठीक आहे. तर आपण आता काय करणार आहोत, या पद्धतीमध्ये ड्रॉ करणार आहोत. तर अशा पद्धतीत याला जर ड्रॉ करून घेतलं तर आता बघा आपल्याला पॉईंट कोणता सांगितला आहे, तर यफ अँगल दिला आहे त्यांनी. बरोबर आहे. यफ अँगल दिला म्हणजे अशा पद्धतीत इथं जर यफ अँगल आला आणि या ठिकाणी जर आपण काय केलं, प्रोटेक्टर ठेवला, तर अंदाजे मी मेजरमेंट नाही घेते पण अशा पद्धतीत जर प्रोटेक्टर ठेवला आपण आणि आपल्याला किती सांगितलं आहे त्यांनी, तर 65. तर 65 तर जवळपास आपल्याला माहिती आहे 65 अशा पद्धतीत येऊन जातो. अशा पद्धतीत इकडे. तर हा अँगल अशा पद्धतीत येणार आहे जवळपास. म्हणजे आपण जर असा काढला तर अशा पद्धतीत तो अँगल येणार आहे. आता या ठिकाणी बघा आपल्याला मेजरमेंट 2 दिलेत. म्हणजेच काय, तर अँगल हा जी दिलाय आपल्याला किती दिलाय, तर 45 डिग्री दिला. बरोबर आहे. आणि अँगल जो आपला निघणार आहे म्हणजेच काय, तर यफ जो पॉईंट निघणार आहे त्याचं मेजरमेंट दिलं आपल्याला. बरोबर आहे. आता त्याचं मेजरमेंट आपण कसं काढणार आहोत, तर त्या अगोदर तुम्हाला आठवतं आहे का, आपल्याला एक प्रॉपर्टी माहिती बघा. एक प्रॉपर्टी माहिती आहे. प्रॉपर्टी काय, तर सम ऑफ ऑल द अँगल ऑफ अ ट्रायंगल इज इक्वल टू 180 डिग्री. बरोबर आहे. ही प्रॉपर्टी आहे. आपण या ठिकाणी ही प्रॉपर्टी घेऊया म्हणजे आपल्याला अँगल काढायला सोपं जाईल. ठीक आहे. नाहीतर मग ठीक आहे या ठिकाणी घेते. तर मग आता आपल्याला माहिती आहे इथं काय, तर मेजरमेंट अँगल ई प्लस मेजरमेंट अँगल एफ प्लस मेजरमेंट अँगल जी इज इक्वल टू 100 डिग्री. तर ही आहे आपली प्रॉपर्टी. ठीक आहे. आपल्याला ही प्रॉपर्टी माहिती आहे. इट मीन्स सम ऑफ ऑल द अँगल ऑफ अ ट्रायंगल इज इक्वल टू 180 डिग्री. म्हणजेच आपल्या ट्रायंगलचे तिन्ही अँगलची ॲडिशन किती येते, तर 180 डिग्री येते. ठीक आहे. या ठिकाणी आपल्याला 2 अँगल दिलेत म्हणजेच 65 डिग्री दिलाय आणि 45 डिग्री दिलाय. तर आपण यावरून आपण तिसरा अँगल काढू शकतो ना. म्हणजेच काय, तर बघा आपल्याला ई दिलेला नाही आहे. ठीक आहे. म्हणजेच मेजरमेंट अँगल ई प्लस आता मेजरमेंट एफ किती दिलेला आहे, तर 65 डिग्री प्लस जी पण दिलं आहे आपल्याला किती दिलं आहे, तर 45 डिग्री इज इक्वल टू 180
80 डिग्री. ठीक आहे. तर मग आता आपण यावरून काढू शकतो. म्हणजेच काय, तर ह्या दोघांची ॲडिशन केली तर किती येते, 110 डिग्री येते इज इक्वल टू 180 डिग्री. मग मेजरमेंट अँगल ई इज इक्वल टू, आपल्याला माहिती आहे हे इकडच्या साईडनी प्लस असेल तर इकडे जाऊन काय होईल, मायनस होईल. म्हणजेच 180 डिग्री मायनस 110 डिग्री. इट मीन्स मेजरमेंट अँगल ई इज इक्वल टू, दोघांचं जर आपण सबस्ट्रॅक्शन केलं तर किती येते, 70 डिग्री. म्हणजे आपल्याला ई किती मिळतो इथे, तर 70 डिग्री मिळतोय. ठीक आहे. मग आपण ई हा काय घेऊ शकतो, 70 डिग्री घेऊ शकतो. त्यावरून आपल्याला थर्ड अँगलसुद्धा निघून येतो. म्हणजेच बघा हा थोडासा ट्रिकी क्वेश्चन आहे, बाकीच्या क्वेश्चनपेक्षा हा थोडा ट्रिकी आहे. तर मग आपण या ठिकाणी जर आपण 70 घेतला, म्हणजेच काय, तर आपल्याला माहिती आहे 90 सरळ आहे, त्यानंतर 80 आहे आणि त्यानंतर 70 आहे. तर अशा प्रकारे कुठंतरी हा अँगल येणार आहे. आपण जर याला जॉईन करून घेतलं तर अशा पद्धतीचा आपल्याला ट्रायंगल मिळून जातो. म्हणजेच हा ट्रायंगल जो मिळालेला आहे, म्हणजेच एफ जो पॉईंट मिळाला आहे, हा अँगल किती आहे, तर 65 डिग्री आहे आणि हा अँगल किती आहे, 70 डिग्री आहे. म्हणजेच या तिघांचीही ॲडिशन टोटली 180 डिग्री येते. अशा पद्धतीचा हा अँगल येणार आहे. तर मग आपण चला आता, त्यामुळेच बघा आपल्याला रफ फिगर काढणं गरजेचं असतं. तर आता आपण काय करूया, फेर फिगर काढूया, जी की यांनी सांगितलेली आहे काढण्यासाठी. तर मग आता ई जी किती मेजरमेंट घ्यायचं आहे आपल्याला, तर मेजरमेंट घ्यायचं आहे ई जी 6 सेंटीमीटर. 6 सेंटीमीटर अशा पद्धतीत आपण घेतलं 6 सेंटीमीटर. ठीक आहे. तर ई जी हे घेतलं आहे 6 सेंटीमीटर मेजरमेंट. आता त्यानंतर आपण जी घेऊया, ते प्रोटेक्टरच्या साह्याने आपण अँगल काउंट करूया. म्हणजेच जी सांगितला, म्हणजे जीवर हा प्रोटेक्टरचा सेंटर ठेवायचा आहे आपल्याला, अशा पद्धतीत ॲडजस्ट करायचा आहे. आणि आपल्याला किती सांगितला अँगल, तर 45 सांगितला. हा आहे 90. इट मीन्स इकडून बघा 10, 20, 30, 40 आणि 50 आणि 40च्या मधोमध जो पॉईंट येणार आहे 45चा येणार आहे. ठीक आहे. तर हा अशा पद्धतीत मी काय करणार आहे, जॉईन करून घेते पॉईंट अशा पद्धतीत. ठीक आहे. आता त्यानंतर आपण काढलाय ई काढलाय ना, तर मग ई किती घ्यायचा आहे, तर 70 घ्यायचा आहे. 70 घ्यायचा आहे म्हणजेच ईवर आपल्याला प्रोटेक्टर ठेवायचं आहे आणि अशा पद्धतीमध्ये काढायचं आहे. मग 70 काढायचं आहे ना, तर इथे दिसतोय बघा 70. मग 70वर पॉईंट जर ठेवला, बघा हा 70 आला आणि हा आपण ड्रॉ करून घेतला. ठीक आहे. तर हे मेजरमेंट अशा पद्धतीचं होणार आहे. म्हणजेच आपल्याला हा अँगल मिळालेला आहे 70. आपल्याला हा तर आपल्याला क्वेश्चनमध्ये सांगितलेला आहे 45 डिग्री आणि हा पण क्वेश्चनमध्ये सांगितलेला आहे, तर किती सांगितलं आहे, 65 डिग्री. तर बघा अशा पद्धतीची ही फिगर येते. आता बघा हे तर सगळं झालं, पण आता हा 65 जो डिग्री आपल्याला दिलेली आहे, मेजरमेंट दिलेलं आहे आपल्याला या ठिकाणी, एफ हा पॉईंट आलेला आहे. तर हे बरोबर आहे का, तर हे व्हेरिफिकेशन पण करणं गरजेचं आहे ना. आपण तर 70 घेतला, पण हे बरोबर आहे का, तर बघा हे जर बरोबर आहे हे चेक करायचं असेल तर आपल्याला प्रोटेक्टरचा हा जो पॉईंट आहे, कोणता एफचा पॉईंट आहे, त्यावर हे प्रोटेक्टरचं काय ठेवावं लागेल, आपल्याला सेंटर ठेवावं लागेल. आणि ही जी लाईन आहे ती लाईनला आपल्याला करेक्ट आपल्याला ह्या लाईनमध्ये ठेवावं लागेल. तर बघा अशा पद्धतीत ठेवलंय का, तर बघा आपल्याला पॉईंट ॲक्युरेट मिळतोय. बघा या ठिकाणी दिसतोय, हा पॉईंट दिसतोय तुम्हाला, तर हा ॲक्युरेट आपल्याला आपला बरोबर मेजरमेंट करेक्ट आहे. आपण जे 70 काढले ते पण आणि हे पण, म्हणजेच मेजरमेंट जर ॲक्युरेट घेतलं तर कसंच तुमचा क्वेश्चन चुकणार नाही, कसाच तुमचा ट्रँगल चुकणार नाही. अशा पद्धतीचा हा क्वेश्चन सॉल्व्ह झाला आहे. हा थोडासा ट्रिकी आहे, पण जर समजून घेतला तर नक्कीच समजतो. 4 नंबरचा क्वेश्चन आहे बघा. इन अ ट्रँगल XYZ, line XY is equal to 7.3 centimeter. Measurement angle X is equal to 34 degree and second angle आहे measurement angle Y is equal to 95 degree. तर आपण चला रफ फिगर काढून घेऊया. तर रफ फिगर काढायची आहे म्हणजेच आपल्याला 7 सेंटीमीटरचं घ्यायचं आहे. ठीक आहे. अशा पद्धतीत 7 सेंटीमीटर घेते मी. अंदाजे घ्यायचे आपल्याला, रफ काढायचे ना.
तर मग एक्स अँड वाय 7.3 सेंटीमीटर. त्यानंतर बघा एक्स किती दिलाय तर 35 दिलाय. 35 दिलाय म्हणजेच तर बघा आपल्याला माहिती आहे इकडच्या साईडने 10, 20, 30 आणि 35 अशा पद्धतीत कुठंतरी पॉईंट येणार आहे तो. ठीक आहे. तर हा मी ड्रॉ करून घेते अशा पद्धतीत. हा आहे एक्स 34 आहे, 34. ठीक आहे. तर अशाच पद्धतीत थोडाफार इकडे तिकडे येणार आहे तो आपण अंदाजे काढलाय. ठीक आहे. त्यानंतर वाय किती दिलाय तर 95 दिलाय. ठीक आहे. 95 दिलाय. आता 95 दिलाय म्हटल्याच्या नंतर हा आहे आपल्याला माहिती आहे 90 आणि इकडं 95 इकडं थोडासा इकडे येणार आहे. म्हणजे अशा पद्धतीत पॉईंट येणार आहे इथं. तर हा मी पॉईंट काय करते जॉईन करून घेते. ही झाली आपली रफ फिगर. लक्षात येत आहे. ही झाली आपली रफ फिगर म्हणजेच 95 डिग्री. तर अशा पद्धतीची फिगर आपल्याला इकडे करेक्ट मेजरमेंट घेऊन घ्यायची आहे. तर आता चला बेस काय आहे ट्रँगलचा किती आहे तर बेस आहे बघा 7.3 सेंटीमीटर. तर मी ॲक्युरेट मेजरमेंट घेऊन काढते. तर अशा पद्धतीत बघा 7.3 म्हणजे 7च्या पुढं 3 1 2 3 पॉईंट अशा पद्धतीत इकडच्या साईडने. ठीक आहे. हा आहे एक्स अँड वाय 7.3 सेंटीमीटर. ओके. आता त्यानंतर एक्स किती दिलाय तर 34. तर प्रोटेक्टरच्या साह्याने आपण घेणार आहोत म्हणजेच एक्स दिलाय म्हणजे एक्सवर आपल्याला हे प्रोटेक्टरचं सेंटर ठेवायचं आहे. तर हे अशा पद्धतीत ठेवायचं आहे. ठीक आहे. आता किती सांगितलं आहे तर 34. हा 10, 20, 30 अँड 34 म्हणजेच इथं 35 होतो त्याच्या अलीकडे एक लाईन अशा पद्धतीत होतो बघा एक लाईन. म्हणजे हा आहे तुमचा 34 डिग्रीचा अँगल. ठीक आहे. अशा पद्धतीत येऊन जातो. ठीक आहे. आपण ॲरो नंतर करूया. हा आहे 34 डिग्री. आता वाय किती दिलाय तर 95 दिलाय. किती 95. आता 95 वाय दिलाय. प्रोटेक्टरचं सेंटर आपल्याला वायवर ठेवायचं आहे. मग अशा पद्धतीत वायवर ॲडजस्ट करा बरोबर. यस. आता आपल्याला किती पाहिजे तर 95. हा 90 आणि इकडं 95 आहे म्हणजेच हा 95चा बरोबर हा पॉईंट दिसतोय 5 लाईन घेऊन. हा आहे 95. आता याला मी ड्रॉ करून घेते अशा पद्धतीत. ठीक आहे. आणि हा आणखी थोडासा लांब होते त्यामुळेच मी ॲरो केला नव्हता. तुम्हीही असंच करायचं. जोपर्यंत फायनल होत नाही तोपर्यंत ॲरो नाही करायचा अशा पद्धतीत. ठीक आहे. हा झाला आपला ट्रँगल. पॉईंट आपल्याला मिळाला आहे. पॉईंट कोणता मिळाला आहे आपल्याला जो राहिलेला आहे म्हणजे एक्स वाय नाही तर आपल्याला मिळाला आहे झेड. ठीक आहे. तर हा अँगल आहे 95 डिग्रीचा. या ठिकाणी नोट करायचं राहिलं झेड. ठीक आहे. तर मग आपल्याला मिळाला अँगल एक्स वाय झेड हा अँगल मिळालेला आहे. आपण हा कन्स्ट्रक्ट केलेला आहे. ठीक आहे. तर आज आपण प्रॅक्टिस सेट 4 मधील 4 क्वेश्चन कंप्लीट केलेत आणि या अगोदरचे जेवढे पण प्रॅक्टिस सेट आहेत ते सर्वांची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली. नक्कीच तुम्ही एकदा जाऊन तिथं पहा. तुम्हाला समजून येईल. आणि व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.